या अर्धशिशीने मला माध्यमिक शाळेत असल्यापासून प्रोफेसर होईपर्यंत 10-12 वर्ष प्रचंड त्रास दिला. असह्य वेदनेचं जणू मी एक खडतर तपच पूर्ण केलं, पण प्रत्येक तपपूर्तीनंतर फलप्राप्ती होते. मला या असह्य वेदना सहन करून काय मिळालं? कुणाचा विश्वास बसणार नाही, पण या अर्धशिशीनेच माझी ज्ञानेंद्रिये अतिसंवेदनशील करून ठेवली. इतरांना सहसा जाणवणार नाहीत अशा संवेदना माझी इंद्रिये टिपू लागली. कानांना शब्दांच्या पलीकडलं ऐकू येऊ लागलं. नाकाला हवेत विखुरलेले चुटपुटते गंधही टिपता येऊ लागले. डोळ्यांना बारीक सारीक तपशील अगदी स्पष्ट दिसू लागला. जिभेला चवीसोबत बनवणाऱ्याच्या भावभावनाही कळू लागल्या. स्पर्शाने फक्त शरीराचं तापमान नाही तर आतला माणूसही कळू लागला. पण खरा चमत्कार तेव्हा झाला जेव्हा काहीतरी या इंद्रियांच्या पलीकडचंही जाणवू लागलं. जणू 6व्या इंद्रियाची देणगी मिळाली. भविष्य दाखवणाऱ्या विचित्र स्वप्नांची मालिका तेव्हापासूनच सुरू झाली. आणि आता हीच सुपर पॉवर मला सांगते आहे की इथे काहीतरी गडबड आहे. साधीसुधी नाही, काहीतरी जबरदस्त गडबड. काहीतरी भयंकर महाभयंकर घडतंय. आणि मी, फक्त मीच नाही, माझ्यासोबत सगळेच एका विनाशकारी सापळ्यात अडकलेत. असा सापळा जो माझ्या सराईत संवेदनशील दृष्टीलाही यावेळी नजरेस पडत नाही आहे. बऱ्याच वर्षानंतर ही अचानक उपटलेली अर्धशिशी काहीतरी वेगळंच सुचवू पाहते आहे. हादरवून टाकणारं एक भयानक वास्तव उघडकीस येऊ नये म्हणून कुठली तरी महाप्रलयंकारी शक्ती आटोकाट प्रयत्न करत आहे. तिची आणि माझ्या संवेदनांची सुरू असलेली रस्सी खेच माझ्या डोक्याची पुरती शकले करून टाकणार असं वाटतंय. आजवर आम्ही अनेक संकटांचा मुकाबला केला, पण इथे जे वाढून ठेवलंय ते त्याहून भयंकर आहे. फारच भयंकर, महाभयंकर. दोन आठवड्यांपूर्वी शेकोटीवर रात्रभर राहून कळकट्ट झालेल्या भांड्यात चहा उकळत होता. समोर बसलेले लिंबाजी, किरण आणि मंगेश राजेशने सांगितलेला गस्तीचा किस्सा पूर्ण तल्लीनतेने ऐकत होते. खरोखर असं घडलं की स्वप्न पाहिलंस तू? शेकोटीजवळ बसून झोपला तर नव्हतास ना? कारण मी गस्त संपवून टेंटमध्ये गेलो तेव्हा जांभया देत देतच बाहेर आला होतास तू, किरणने आरोप केला. स्वप्न आणि वास्तव यातला फरकही समजत नसेल इतका हे वाटलो काय मी तुला? खरंच असं घडलं यार. अचानक माझा फोन वाजला. मयुरीचाच होता. मी कानाला लावला तर पलीकडून तोच भयंकर चित्कार ऐकू आला. अक्षरशः थरकाप उडाला माझ्या काळजाचा. राजेश हादरलेल्या आवाजात म्हणाला, मला वाटतं क्रॉस कनेक्शन लागलं असेल. नाहीतर असं कसं होईल? या रानात जी काय भुताटकी असेल ती असेल, पण फोनमधून चित्कार कसे ऐकू येतील? मंगेशने गोंधळून विचारलं. मुळात फोनला अजिबातच रेंज नसताना क्रॉस कनेक्शन तरी कसं लागेल? हे काहीतरी भलतंच प्रकरण वाटतंय मित्रा. आणखी काय काय वेगळं जाणवलं तुला? लिंबाजीने विचारलं. लाल धुकं. पहाट होता होता एक विचित्रच लाल धुकं या डोंगरावर उतरलं होतं. एकाएकी गहिरं दाट धुकं जंगलाला झाकून टाकू लागलं. मी वेळीच तंबूकडे धावलो म्हणून, नाहीतर पुढे काहीही दिसणं शक्य नव्हतं, राजेश म्हणाला. मला वाटतं या जंगलाचा भूगोलच जरा विचित्र आहे. नाहीतर याआधी रानात कॅम्पिंग केलं नाही का आपण? पण हा डोंगर, ही झाडी, हे दाट रान, सगळं अगदी कसं कृत्रिमच वाटतं. जगदीश जन्मालाही या जंगलानेच भरकटवलं असणार. आता ते आपल्याला भूल घालतंय. आपण सावध राहायला हवं. लिंबाजी खोल विचार करून म्हणाला. मंगेशच्या मांडीचा काही भाग काळा निळा पडला असला तरी वेदना कमी झाल्या होत्या. सावकाश का होईना पण स्वतःहून पावलं टाकण्याची ताकद आता त्याच्याकडे होती. त्याला सांभाळून घेत बाकीच्यांनी ट्रेकिंग सुरू केलं. आज जंगलावर मळब दाटून आल्याने कालच्यासारखी काहिली होत नव्हती. दुपारपर्यंत रान मागे टाकून ते एका उंच टेकडीवर येऊन पोचले. सर्वांनी आसपास नजर भिरकावली. जिथवर पाहता येईल तिथवर रानच रान. कुठून आलोय आणि कुठे जायचंय काही कळेना. पूर्वेकडे अगदी दूरवर काही पहाड दिसत होते. राजेशने दुर्बीण डोळ्यांना लावली.
बराच वेळ टक लावून पाहिल्यावर त्या डोंगराच्या गर्द वनराईतून धुराची रेषा वर येताना दिसली. तोच बैलाडीलाचा पहाड आहे मित्रांनो. बिमालचा तांडा तिथेच थांबला असणार. मला चुलीच्या धुराचे लोट दिसत आहेत. चला भरभर टेकडी उतरा. जास्त वेळ वायानं दवडता चालत राहिलो तर आज रात्री उशिरापर्यंत त्या वस्तीत पोचू, राजेश घाई करत म्हणाला. सगळे नव्या उत्साहाने चालू लागले. थकलेला मंगेश मागे राहत होता. मग बाकीचेही पुढे जाऊन थांबायचे. नाही म्हटलं तरी सूर्य डोक्यावर आल्यावर ते अर्धा एक तास खाण्यापिण्यासाठी थांबलेच. चूल मांडण्या इतका अवधी नव्हता, म्हणून त्यांनी बिस्किटं आणि वेफर्स अशा सुक्या नाश्त्यावरच भूक भागवली. संध्याकाळ झाली. उकाडा कमी होऊ लागला. प्रवासाचा अखेरचा टप्पा सुरू झाला. बैलाडीलाच्या डोंगर रांगा अगदीच जवळ दिसू लागल्या. इथेच कुठल्या तरी डोंगरावर बंजारी बिमालची वस्ती असावी, पण नक्की कुठे? डोंगराच्या पायथ्याशी घनदाट झाडी वाटा अडवून उभी होती. पुढे जायला एखादी पायवाट नक्कीच असावी, पण ती स्थानिकांनाच ठाऊक. हे चौघं त्यातल्या त्यात बऱ्याचशा चालण्याजोग्या वाटेने पुढे निघाले. सावल्या लांब लांब होऊ लागल्या. चढणही लागली. सगळ्यांचीच दमछाक झाली. तिघांनी पुढे चढायचं, वाट मोकळी करायची. मग मंगेश हळूहळू पोचायचा. मग पुन्हा तिघांनी पुढे जायचं. असा क्रम चालू झाला. अंधार पडता पडता अशा प्रकारे एक टेकाड चढून झालं. उजवीकडच्या डोंगरावर नजर टाकल्यावर काही मिणमिणते दिवे आणि पुन्हा धुराचे लोट दिसले. हीच ती बंजारा वस्ती असावी. चौघांना हर्षवायू झाला. आजची रात्र उघड्यावर काढावी लागणार नाही. काहीतरी चांगलं खायलाही मिळेल. बिमाल इथेच असेल आणि कदाचित जगदीश जन्माही वाट भरकटून इथेच पोचले असतील. एकामागून एक अपेक्षा डोकं वर काढू लागल्या. पण अपेक्षा आणि वास्तव यांदरम्यान अजूनही एका दरीची उतरण, त्यानंतर आणखी एक चढण होती. नाही म्हटलं तरी 2-2.5 तासांची आणखी तंगडतोड. त्यानंतरच तो बंजारा वस्तीचा स्वर्ग लाभणार. मोठ्या मुश्किलीने त्यांनी डोंगर उतरायला सुरुवात केली. आकाशात लख्ख चांदणं होतं, तरी बॅगेतून टॉर्च कधीच बाहेर पडले होते. 8 वाजून गेले असले तरी रातकिड्यांची किरकिर नव्हती. अंधारात हरवलेलं हे अरण्य अजबच वाटत होतं. पण सध्या तरी तिथे लक्ष न देता वस्ती गाठावी हाच उद्देश त्यांनी समोर ठेवला होता. पुन्हा तिघांनी पुढे जाऊन वाट काढावी आणि मंगेशने हळूहळू उतरावं असं चाललं होतं. उतरण असल्याने चढाईचा त्रास होत नसला तरी गटांगळी जाऊ नये म्हणून सावध राहावं लागत होतं. अशाच एका झिकिरीच्या वाटेवरची झाडी कापून बाजूला केल्यावर किरणने मंगेशला ये म्हणून हाक मारली आणि मागे पाहिलं तर काय, चक्क मंगेशच गायब. तो मागे नव्हताच. याआधी थोडी त्यातल्या त्यात बऱ्यापैकी मोकळी वाट होती, म्हणून तो आपल्या मागेच असेल असे त्यांना वाटले होते. पण तो आसपास नव्हताच. ही ताटातूट केव्हा झाली कुणालाही कळेना. आधीच भयाण वाटणाऱ्या या जंगलात भर रात्री आपण पाय दुखावलेल्या मंगेशला मागे टाकून पुढे निघून आलो. यामुळे तिघांनाही ओशाळल्यासारखे झाले. काळजीही वाटू लागली. त्याच चिंतेच्या भरात त्यांनी आणखी एक चुकीचा निर्णय घेतला. तिघांनीही वेगवेगळं होऊन मंगेशला शोधणं. तिघही पुन्हा मागे 3 वेगवेगळ्या दिशांना गेले. मंगेश, ए मंग्या, अशा जोरजोराने हाका मारू लागले. राजेश सरळ त्याच वाटेने मागे गेला होता, तर लिंबाजी आणि किरण डावी उजवीकडच्या रानात शिरले. राजेशला भयंकर टेन्शन आलं होतं. असं कसं आपण त्याला टाकून पुढे आलो? बिचाऱ्याचा आधीच पाय दुखावलेला. तो पुन्हा कुठे पडला बिडला असेल तर? नाहीतर पुन्हा एखाद्या जंगली प्राण्याने त्याच्यावर हल्ला केला असेल तर? राजेश घाईघाईने मागे निघाला आणि त्याच्या मागे मागे एक अज्ञात आकृती त्याचा पाठलाग करत होती. पण मंगेशची काळजी लागलेल्या राजेशला त्याचा पत्ताच नव्हता. इथे डाव्या बाजूने रानात शिरलेल्या लिंबाजीलाही वेगळाच अनुभव आला. त्याची पाठ वळली की अचानक मागून कोणीतरी पालापाचोळा वाजवत धावत गेलं असा भास त्याला व्हायचा. प्रसंग वाईट नसता तर ही आपल्यासोबत कोणीतरी थट्टात चालवली आहे की काय असे त्याला वाटले असते. पण ही थट्टेची वेळ नव्हती. कुठला तरी प्राणीच आपल्या मागे पाय सरपटत चालत असावा आणि आपण वळलो की घाबरून झाडांमागे दडत असावा असे त्याला वाटले. तिथे दुर्लक्ष करून त्याने पुन्हा मंगेशला हाका मारायला सुरुवात केली. आणि काय आश्चर्य,
भर जंगलात एकाएकी त्याच्याच आवाजाचा प्रतिध्वनी त्याला ऐकू येऊ लागला. आधी त्याला त्या राजेश किंवा किरणने मारलेल्या हाका असतील असे वाटले होते, पण नीट ऐकल्यावर हा त्याचा स्वतःचाच आवाज परावर्तित होतोय हे त्याला कळून चुकले. डोंगर कड्यावरून प्रतिध्वनी ऐकू येणं ठीक आहे, पण जंगलात, तेही अशा दाट रानात आवाज प्रतिध्वनित होऊ शकत नाही. असो, हे जंगलच विचित्र आहे, इथे काहीही होऊ शकतं. लिंबाजी स्वतःशीच चुकचुकला आणि मंगेशच्या काही खाणाखुणा मिळत नाही हे पाहून माघारी जायला वळला. पण काय आश्चर्य, एकाएकी तो ज्या पायवाटेने इथवर आला होता तीच गायब झाली. त्याने सर्वत्र टॉर्चचा उजेड फेकला, पण व्यर्थ. आसपास तशीच एकसंध काळोखी झाडी नजरेस पडली. जायचं तर जायचं कुठे? भुलभुलैयात फसल्यासारखी त्याची गत झाली. आता मंगेशला शोधावं म्हणून हाका मारण्याऐवजी कुणीतरी आपल्यालाच शोधत यावं म्हणून तो किरणला हाक मारणार, तेव्हाच त्याला मंगेश हे मंग्या अशी दुमदुमणारी साद ऐकू आली. ती ऐकताच लिंबाजीच्या देहाचा थरकाप उडाला, कारण हा त्यानेच 5 मिनिटांपूर्वी दिलेल्या सादेचा प्रतिध्वनी होता. लिंबाजी हा लॉजिकल विचार करणारा माणूस. भूत, प्रेत, चमत्कार अशा गोष्टींवर तो 100% खात्री झाल्याशिवाय विश्वास ठेवत नसे. पण आता मात्र हे जंगल पुरतं झपाटलेलं आहे याची त्याला खात्री झाली, कारण कुठल्याही परिस्थितीत प्रतिध्वनी इतक्या उशिरा ऐकू येऊ शकत नाही. या अरण्यातल्या पारलौकिक शक्तींनी आपली चेष्टा चालवली आहे हे त्याला कळून चुकलं. त्याने डोळे मिटले आणि अंदाज घेतला. दूर कुठेतरी पाचोळ्यावर कुणाची तरी पावलं वाजत होती. तो राजेश किंवा किरणच असावा, नाहीतर भरकटलेला मंगेश तरी. मोठ्या अपेक्षेने त्या चाहुलीचा वेध घेत लिंबाजी निघाला. सतत मागे लक्ष ठेवूनही मंगेश हरवलाच कसा? किरणला काहीच कळत नव्हतं. आपल्या आधी एखाद्या वाघ बिबट्यानेच मंगेशला शोधून काढू नये म्हणून तो त्याला हाकांमागून हाका मारत होता. तेवढ्यात त्याला लिंबाजीने मारलेली हाक ऐकू आली. मंगेश हे मंग्या. नाही आहे इकडे तो, आणि तुला डावीकडे पाठवलं होतं ना, मग इथे काय करतोयस? किरणने आवाजाच्या दिशेने ओरडून विचारलं, पण काहीच प्रतिसाद आला नाही. किरण गोंधळला. पुन्हा थोड्या वेळाने तशीच हाक ऐकू आली. मंगेश हे मंग्या. किरण भडकला. अरे डोकं फिरलंय का तुझं? एकदा सांगितलं ना तो नाही आहे या बाजूला, जा दुसरीकडे जाऊन बोंबल. काही क्षणांची स्तब्ध शांतता आणि मग पुन्हा तीच हाक. मंगेश हे मंग्या. किरण वैतागला. तावातावाने आवाजाच्या दिशेने निघाला. लिंबाजी तिथे मंगेशसह उभा राहून आपली चेष्टा करत असेल असे त्याला वाटत होते, पण तिथे अंधारात हरवलेली दाट झाडी फक्त त्याच्या स्वागताला हजर होती. आता मात्र किरण कावराबावरा झाला. लवकरात लवकर इथून पोबारा करावा म्हणून पाय उचलणार एवढ्यात त्याला पुन्हा तीच हाक ऐकू आली. मंगेश हे मंग्या. यावेळी चक्क त्याच्या डोक्यावरून त्याने वर पाहिलं. काही नाही, फक्त एक चुकार झुळूक निजलेल्या पानांना छेडून जात होती आणि कदाचित त्याच हवेला चिकटलेल्या ध्वनिलहरी पुन्हा पुन्हा तीच साद प्रतिध्वनित करत होत्या. जणू वाऱ्यालाच कंठ फुटला असावा. जगात जे काही भयंकर असेल आजवर ते सगळं पाहिलं आणि पचवलं असा किरणला गर्व होता. परंतु आता हा विचित्र मायावी प्रकार पाहून त्याची भंबेरी उडाली. काय करावं ते कळेना. ती विचित्र झुळूक तिथल्या तिथे फिरत होती आणि पुन्हा पुन्हा तोच आवाज प्रतिध्वनित करत होती. नंतर तिने झाडांचा शेंडा सोडून थेट किरणकडेच रोख वळवला. जणू त्या अशुभ हवेला त्याची तिथली उपस्थिती कळली असावी. ती किंचाळणारी भयप्रद हवा हात धुवून त्याच्या मागे लागली आणि किरण तिच्या उलट दिशेला पाय लावून पळू लागला. भूत नाही, प्रेत नाही, हडळ नाही, वेताळ नाही, वाघ नाही की बिबट्या नाही, चक्क पिसाटलेली हवाच आपला पाठलाग करते आहे. यावर नंतर कोणी विश्वास ठेवेल का, हाच विचार त्याच्या डोक्यात घोळत होता. पाठलाग करणारी शापित हवा कमी होती की काय, जे अचानक कुठून तरी लाल धुकंही येऊन जंगलाला वेढा देऊ लागलं. आता वाट सापडणं आणखीच कठीण होऊन बसलं. टॉर्चच्या उजेडात समोर झाडी नाही
तोच रस्ता असा नियम बनवून किरण धावू लागला. बरंच धावल्यावर आणखी कुणीतरी पालापाचोळा तुडवत धावत आहे असं त्याला जाणवलं. त्याने धावता धावताच आसपास पाहिलं, पण धुक्यामुळे काही दिसत नव्हतं. थांबणं धोक्याचं आहे असं मानून तो धावत राहिला. जो ऐकू येतोय तो आपल्याच धावण्याचा प्रतिध्वनी आहे असं वाटून अखेर तो थांबला. पण तो प्रतिध्वनी थांबला नाही. तो जवळ जवळ येत राहिला आणि धुक्यातून एकाएकी त्याच्यावर येऊनच आदळला. तो लिंबाजी होता. दोघांनाही एकमेकांना पाहून हायसं वाटलं. राजेश कुठं आहे? किरणने दम खात विचारलं. माहीत नाही. तुला मंग्या सापडला? लिंबाजीने आणखी एक प्रश्न विचारला. काय करावं ते दोघांनाही सुचेना. त्यांनी तिथेच उभं राहून मंगेश आणि राजेशच्या नावाने जोरदार घसाफोड केली. मग नाईलाजाने पुन्हा वाट फुटेल तिथे चालू लागले. बरीच चढण चढल्यावर अखेर ते त्या लाल धुक्यातून बाहेर पडले. दूरवर कंदील मिळमिळताना दिसले. हीच बिमालची बंजारी वस्ती असावी. जवळ पोचल्यावर अचानक दात विचकणारी उग्र कुत्री कुठूनशी धावत आली. त्यांनी लिंबाजीच्या पोटरीचा लचका तोडलाच असता, पण तेवढ्यात एक विचित्र शिटी ऐकू आली आणि कुत्री शांत झाली. दोघांनी समोर पाहिलं. बनियन आणि लुंगीवर एक तरुण माणूस उभा होता. त्यानेच त्या कुत्र्यांना थांबवलं होतं. तो हळूहळू पावलं टाकत त्यांच्या जवळ आला. दोघांची अवस्था पाहून ओठ उडवत हसला आणि मग बंजारी मिश्रित हिंदीत म्हणाला, चलो मारे पीछे, कोई बाट जोता है. दुसरा काही पर्यायच नसल्याने किरण आणि लिंबाजी गुपचूप त्याच्या मागून गेले. तो त्यांना एका अंधुक उजेड असलेल्या मोठ्याशा राहुटीत घेऊन गेला. तिथे मंगेश आणि राजेश शेकोटीभोवती शाल लपेटून लाल भाताची पेज भुरकत होते. त्यांना सही सलामत पाहून किरण आणि लिंबाजीच्या दमलेल्या जीवात जीव आला. साल्यांनो, इथे कसे पोचलात? किरणने भरलेला कंठ आवरून विचारलं. पोचलो नाही, आणलं गेलं. रानात ही माणसं भेटली, त्यांनी आणलं. तुम्हालाही शोधायला सांगितलं होतं, पण तुम्हीच पोचलात. बरं झालं. या पेज भुरकूया, गरमागरम मस्त आहे. काकी 2x4 करो. मंगेश चुलीजवळ बसलेल्या म्हातारीकडे पाहून म्हणाला. म्हातारी आपले तंबाखूने काळे झालेले दात विचकून हसली आणि आणखी 2 वाडग्यात पेज भरू लागली. त्याच राहुटीत मेंढ्यांच्या लोकरीपासून बनवलेल्या उबदार अंथरुणात चौघांच्या झोपण्याची व्यवस्था करण्यात आली. दिवसभर चालून चालून थकल्याने किरण, लिंबाजी आणि राजेश लगेचच डाराडूर झोपले. मंगेशलाही शांत झोपायचं होतं, पण आजच्या अतिश्रमाने त्याचा दुखावलेला पाय फारच ठणकत होता. तो कण्हायचा आणि कूस बदलायचा. बराच वेळ हेच चाललं होतं. ते पाहून त्या म्हातारीने कसलासा लेप तयार करून चुलीच्या निखाऱ्यांवर गरम केला आणि मंगेशला लावायला दिला. पूर्ण मांडीवर लेप लावून होताच जणू चमत्कार झाला. 5-10 मिनिटातच ठणके थांबले. एक सुखद ऊब जाणवू लागली. त्या उभेच्या मिठीत मंगेशने स्वतःला झोकून दिलं. काही मिनिटातच राहुटी हादरून जाईल इतका तो घनघोर घोरू लागला. सकाळी चौघही अगदी उल्हसित मनाने जागे झाले. कुठलाही थकवा, क्षीण, वेदना जाणवत नव्हती. त्यांच्यासाठी राहुटीमागच्या केळीच्या बनात चुलीवरचे गरमागरम पाणी तयारच होते. त्यांनी घासून घासून आंघोळ केली. आता ते दव प्यालेल्या गुलाबासारखे टवटवीत दिसू लागले. पुन्हा राहुटीत आले. म्हातारीने त्यांना शेळीच्या दुधाचा चहा दिला. तो पिऊन आणखी तजेला आला. आता चौघं पुन्हा एकदा मिशन बिमालसाठी तयार झाले. बाहेर कोंबड्यांना दाणे टाकणाऱ्या त्याच लुंगी आणि बनियनवाल्याला त्यांनी बिमालबद्दल विचारलं. बिमाल तो चला गया, लुंगीवाल्याने उत्तर दिले. कहा चला गया, राजेशने पटकन विचारलं. कौन खबर, अकेला रहता था बूढ़ी माँ के साथ. पिछले 1.5 साल से वो बीमार थी. जड़ी बूटियों से भी ठीक ना हुई तो शहर ले गया दवाखाने में. बहुत खर्चा किया, इसलिए तो होटल में नौकरी करता था. लेकिन 2 हफ्ते पहले बुढ़िया की तबीयत बिगड़ गई. आखिरी सांसें गिन रही थी. बिमाल तब हाटिल पर था. हम लोगों ने पैगाम भेजा. वो पहुंचा तब तक बुढ़िया मर चुकी थी. लाश को कितनी देर संभालते, उसे जंगल में दफना दिया. बिमल पहुंचा तो सीधा जंगल की तरफ भागा. हमने रोकने की कोशिश की, नहीं माना. सोचा था कब्र पे रोकर वापस आ जाएगा, लेकिन नहीं आया. लगा वहीं से अपने हाटिल लौट गया होगा,
पर आप कहते हैं कि नहीं गया, तो फिर कहाँ गया होगा? लुंगीवाल्याने काट्याने दात कोरत बेफिकीरपणे म्हटले आणि आपल्या कामाला निघून गेला. बिमल तर कस्तुरी मृगासारखा झाला आहे यार. आपण जेवढं त्याच्या जवळ जाण्याचा प्रयत्न करतोय तितका तो अधिक दूर जातोय, लिंबाजी म्हणाला. पण मला तर इथे काहीतरी जबरदस्त काळबेरं असल्याचा संशय येतोय. मी या भागातील बंजारा जमातींबद्दल खूप वाचलंय. ते वयस्कर विवाहित माणसांचे मृतदेह जाळतात आणि लहान मुलं किंवा अविवाहितांचे दफन करतात. मग त्यानुसार बिमालच्या आईचे दहन करायला नको होते का? पण तो लुंगीवाला तर तिचे जंगलात दफन केले असे म्हणतो. बरं, करायचंच होतं दफन, तर निदान बिमाल येईपर्यंत थांबायचं तरी. बिचाऱ्याचं आईशिवाय कोणी नव्हतं या जगात. त्याला आईचं अखेरचं दर्शन तरी मिळायला हवं होतं, राजेश चुकचुकत म्हणाला. पहिला भाग पटला मला, दफन नाही दहन करायला हवं होतं. पण दुसरा भाग नाही पटत. अरे यार, या जंगलातील उकाडा बघ. जिवंत माणसालाही घामाचे पाझर फुटतात बसल्या बसल्या. अशा हवेत तो मृतदेह किमान 2 दिवस कसा ठेवला असता गाववाल्यांनी? किरणने आक्षेप घेतला. का नाही ठेवू शकत मृतदेह 2 दिवस? ठेवू शकतात. कसल्या कसल्या जडीबुटी आहेत या लोकांकडे. काल रात्री 5 मिनिटात माझा मुकामार बरा केला त्या म्हातारीने. त्यांच्याकडे मृतदेह टिकवण्यासाठी सुद्धा काहीतरी पारंपरिक मसाला असणारच. मंगेशने राजेशची बाजू घेतली. मी काय म्हणतो, त्या लुंगीवाल्याला सरळ बिमालच्या आईला दफन केलं त्या जागेवरच घेऊन जायला सांगूया ना. दूध का दूध, पाणी का पाणी होऊनच जाईल, लिंबाजीने सुचवलं. बरोबर म्हणालास. आणि जोपर्यंत बिमाल येत नाही तोपर्यंत आम्ही इथेच थांबू असंही सांगूयात. म्हणजे आपल्याला तपासासाठी वेळही मिळेल. हा बिमाल आणि बेपत्ता झालेले जगदीश जेन्मा यांच्यात काहीतरी स्ट्रॉंग कनेक्शन आहे असं मला खात्रीशीरपणे वाटतंय, राजेश म्हणाला. काय, इथेच थांबायचं? किती दिवस? बाकी काही प्रॉब्लेम नाही, पण खायला पेच सोडली तर काही नाही त्यांच्याकडे, मंगेश कुरकुरला. आपल्याकडे आहे ना अजून बरंच खाणं, तेच शिजवून खाऊ. उगाच कशाला या गरीब लोकांवर आपलं ओझं. त्यांनी आपल्याला राहायला आसरा दिलाय तेवढंच पुरे, लिंबाजी म्हणाला. मग सगळे ठरल्याप्रमाणे लुंगीवाल्याशी बोलायला पुन्हा राहुटीत गेले. तेव्हा तो त्या म्हातारी समोर बसून काहीतरी गंभीरपणे बोलत होता. म्हातारी गपगुमान ऐकत होती. 4 जण आत जाताच लुंगीवाला बोलायचं थांबला. म्हातारी उठून राहुटीच्या मागे गेली. पण जाता जाता तिने आपला पदर डोळ्यांना लावल्याचे राजेशने पाहिले. लिंबाजीने त्या लुंगीवाल्याला, ज्याचं नाव बैजू होतं, आपण काही दिवस इथेच राहून बिमालची वाट पाहू असे सांगितले. हम लोगों के खाने पीने की चिंता मत करो, हमारे पास खाना है. सिर्फ रहने के लिए इस झोपड़ी में इंतजाम कर दो, हम पैसे भी देंगे, असं बोलून लिंबाजीने त्याला 500ची नोट दिली. बैजूचा चेहरा खुलला. त्याच संधीचा फायदा घेत राजेशने म्हटलं, हमें बिमाल की माँ की कब्र पर ले चलोगे? हे ऐकताच बैजू एकदम सावध झाला. त्याच्या हावभावातील बदल चौघांनीही टिपला. संशय वाढीस लागला. क्या हुआ? किरणने विचारलं. तौबा तौबा बाबूजी, हम लोगों में मरे हुए की मिट्टी पर वापस नहीं जाते. बहुत बुरा होता है. बिमाल ने भी यही गलती की. देखो, अब तक नहीं लौटा है. मैं नहीं ले जा सकता आपको जंगल में कब्र पर, और आप भी मत जाइए बाबूजी, वरना बुरा होगा, बहुत बुरा. असं बडबडत बैजू राहुटीच्या बाहेर निघून गेला. हा आपल्याला सावध करून गेला की धमकी देऊन? मंगेशने गोंधळून विचारलं. काय माहीत, पण बैजू आपल्याला बिमालच्या आईची कबर दाखवायला तयार नाही तर वस्तीतील इतर कोणीतरी शोधायला हवं, लिंबाजी म्हणाला. चौघही वस्तीत हेच विचारत फिरू लागले. पण सर्वच नाही नाही म्हणू लागले. 500 रुपयांसाठी सुद्धा कुणी रानात येऊन ती कबर दाखवायला तयार होईना. बिमाल के माँ की कबर, नुसतं इतकं ऐकूनच लोक शहारत होते. जणू त्यांना कबर नसून तिचे भूतच दाखवायला न्या असं सांगत असावेत. दिवसभर सगळ्यांकडून असा नकार ऐकून तिघही वैतागले. जंगल झपाटलेलं आहे आणि त्याचा अनुभव काल रात्री त्या तिघांनीही घेतला असल्याने कुणाच्या सोबतीशिवाय जंगलात जाण्याचा प्रश्नच नव्हता. ते डरपोक नव्हते, पण या घनदाट जंगलात पुन्हा भरकटण्याचा धोका त्यांना पत्करायचा नव्हता.
आपण पुन्हा एकदा बैजूचे मन वळवण्याचा प्रयत्न करू असं ठरवून ते संध्याकाळी राहुटीत परतले. पण त्या दिवशी राहुटीत काही वेगळंच वातावरण होतं. बंजारी वस्तीतील सर्व माणसं राहुटीत जमा झाली होती आणि त्या म्हातारीची साग्रसंगीत पूजा करत होती. तिच्यासाठी बनवलेली पक्वान्न तिला आग्रहाने खाऊ घालत होती. इतकं सगळं तिच्यासाठी चाललेलं असूनही म्हातारी मात्र उदास वाटली. त्यांच्या बोलण्यावरून ती म्हातारी बैजूची मावशी असल्याचं कळलं. बैजू आज तिची फारच काळजी घेत होता. रात्री उशिरापर्यंत हा कार्यक्रम चालणार असल्याने बैजूने चौघांनाही राहुटीत जाऊन झोपायला सांगितलं. म्हातारीचा 70वा वाढदिवस दिसतोय, पण साल्यांनी पार्टीला बोलावला नाही. चुलीवर बनवलेली खिचडी खाता खाता मंगेश म्हणाला, जाऊ दे, आपल्याला काय करायचंय. ती म्हातारी मात्र या सगळ्यात खुश नाही हे नक्की, किरणने मत मांडलं. रानातील हवेत रात्री आपसुकच गारवा येतो, त्यामुळे चौघांना लगेचच झोप लागली. मध्यरात्रीनंतर लघवीला जाण्यासाठी राजेश उठला आणि राहुटी मागे गेला. पाहतो तर जंगलात जाणाऱ्या पायवाटेवर कितीतरी बस्तीवाले कंदिलाच्या उजेडात कुणाला तरी हात हलवून निरोप देताना दिसले. कुतूहलाने राजेश थोडं पुढे गेला. झाडी मागे लपून पाहू लागला. त्याला हे पाहून आश्चर्य वाटलं की काल रात्री त्यांना प्रेमाने भाताची पेच खाऊ घालणारी तीच म्हातारी हातात मिणमिणता दिवा घेऊन जड पावलांनी अंधारात दबा धरून बसलेल्या त्या गडद अरण्याकडे एकटीच निघाली होती.